नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे एप्रिल 2025 या महिन्यासाठी मेष राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना 7:30ला सुरुवात झालेली आहे. आता या 7:30चं असं कोणी गैरसमज करून घेऊ नये की ते मला खूप त्रासदायक असणार, माझं खूप नुकसान होणार, असं काही नाहीये. त्यातही आपल्याला चांगले दिवस आणि चांगले कालावधी हा येत असतो. पण त्याची जर आपल्याला अगोदर जाणीव असेल तर आपल्याला आपलं प्लॅनिंग त्यानुसार करता येतं. आणि या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही 7:30चा बाऊ करून घेऊ नका की मेष राशीला आता सुरू झालेली 7:30 वगैरे वगैरे. तर त्यासाठी आपण सोयीने त्याच्यात वेळोवेळी काय उपाय जे सांगितले जातील त्याचा अवलंब करा आणि त्याचा जो काय म्हणूया आपण प्रखरता आहे, तीव्रता आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करा. तर मेष राशींच्या व्यक्तींना आता जी 7:30 सुरू झाली त्याबद्दल मी वेळोवेळी तुम्हाला उपाय सांगेनच. त्या महिन्याला त्याचा तुम्ही नीट अवलंब करा. पण आता सध्य कालामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं खूप सगळं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण या महिन्यामध्ये असेही काही शुभयोग आहेत की त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. उदाहरणार्थ याच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुमच्या डोक्यातल्या पूर्वीच्या काही संकल्पना हळूहळू आकार घ्यायला लागतील. म्हणजे मनात ठरवलेल्या काही बऱ्याच महिन्यापासूनच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष अंमलात यायला सुरुवात होईल दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. तर जशा त्या अंमलात यायला सुरुवात होईल त्याप्रमाणे तसं आपलं मन त्याच्यावर एकाग्र करा. त्याप्रमाणे त्याचा मागोवा घ्या, त्याचा पाठलाग करा अक्षरशः आणि त्या इम्प्लिमेंट करत जा. म्हणजे तुम्हाला हा महिना यशस्वी झाल्याचा एक अनुभव नक्कीच येईल. पहिल्या पंधरवड्यात काही गोष्टी अशा घडतील की अनावश्यक उत्पन्न झालेला खर्च किंवा आरोग्याला काहीसा त्रास असा काही पहिल्या पंधरवड्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये डावा कान, डावा डोळा असा जो भाग आहे याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा आरोग्य दृष्टीने. पण पुढच्या पंधरवड्यात मात्र पहिल्या पंधरवड्यात जर तुम्ही योग्य उपचार केले तर त्याचा तुम्हाला फायदा निश्चित होईल आणि मी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू आकारास यायला लागतील. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये न भूतो न भविष्यती असे आपले जे काही मार्ग आहेत ते आपल्याला आपल्यासमोर ओपन होतील आणि आपले यशाचे मार्ग आपल्यासमोर दिसायला लागतील. ज्या काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत, लोकांपुढे ठेवलेल्या आहेत, त्यांच्याकडून आता हळूहळू रिप्लाय यायला सुरुवात होईल की तुम्ही दिलेला जे काही आमचा सल्ला आहे तुम्ही दिलेला तो हळूहळू आता आकारात येतोय, तर तुम्ही आम्हाला पुढचं मार्गदर्शन करा असं हळूहळू लोक सांगायला लागतील आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि तुमचं यश जे आहे ते त्यांना सुद्धा थोडंसं मिळू द्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपलं धाडस थोडंसं कमी होण्याची शक्यता दिसते. म्हणजे काही गोष्टी आपल्याला डेअरिंगली कराव्या लागतात, म्हणजे हट्टाने त्या पुढे नेटाने द्याव्या लागतात. तर त्या बाबतीत तुम्ही थोडे कमी पडाल असं दिसून येतं. पण आता हे कळल्यावर तुम्ही त्याच्यावर काहीतरी इलाज शोधा आणि घाबरून न जाता कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा अगदी यशस्वीपणे करा म्हणजे त्या गोष्टी शक्य होतील. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले विरोधक जे आहे, कामामधले विरोधक, ते हळूहळू डोकं वर काढतील. म्हणजे तुम्ही केलेल्या नोकरीत असणाऱ्या व्यक्तींना विशेषतः सांगतोय की आपण जे काही काम करता त्यामध्ये थोड्याशा चुका काढल्या जातील किंवा त्या चुकांमध्ये काही गोष्टी करेक्शन करायला पाहिजे असं सांगितलं जाईल. पण जशा त्या आवश्यक आहेत तशा तुम्ही करा, त्या करून द्या. म्हणजे त्याचं उगाचच काहीतरी परिवर्तन दुसऱ्या रूपात होणार नाही. कारण आपले सिनियर जे आहेत ते जेव्हा आपल्याला सांगतील की ह्याच्यामध्ये कामामध्ये असा बदल हवाय तर ते तुम्हाला करणं भाग आहे आणि ते तुम्ही स्वीकारा आणि तो बदल करून द्या. उद्योगधंदा करणारे व्यक्ती जे आहेत, स्वतंत्र उद्योग करणारे, लघु उद्योग करणारे व्यक्ती जे आहेत त्यांना असं दिसून येत आहे की समोरचे क्लायंट्स जे आहेत ते थोडे तुमच्या कामावर नाखुश राहतील किंवा त्या कामाबद्दल काहीतरी
तक्रार करतील किंवा रिवर्क केलं जाईल तुमच्याकडून असं दिसतंय. पण ते करायला लागलं तरी करा, कारण ती चूक ही चूक असते. ती सुधारायची आपल्याला संधी आली तर ती सुधारून देणं केव्हाही ते सुद्धा तुमच्या कौशल्याचा भाग आहे. तर ते तुम्ही करून द्या असं माझं तुम्हाला सांगणं आहे. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला ऑनलाईन काही एंट्रन्स टेस्ट वगैरे असतील किंवा ऑनलाईन काही परीक्षा द्यायच्या असतील, त्या पुढच्या पंधरवड्यात म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुम्ही त्या तारखा बुक करा आणि तुमच्या ऑनलाईन परीक्षा वगैरे जे काही इतर परीक्षा ज्या असतील त्या तुम्ही अवश्यपणे द्या. त्याच्यामध्ये यशाचा मार्ग तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपण अभ्यासाची काही पूर्वतयारी करतो, त्या पूर्वतयारीमध्ये तुम्ही आळस करू नका. कारण असं दिसतंय की पूर्वतयारीमध्ये तुम्ही एकदम रिलॅक्स राहाल आणि एकदम परीक्षा आली की एकदम जागे होऊन बरंच काहीतरी करायला पाहिजे अशी तुम्हाला संवेदना होईल. तसं अगोदरचा काळ झोपून किंवा काय म्हणताय रिलॅक्समध्ये काढू नका. त्याची पूर्वतयारी चालू ठेवा असंच मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना विशेष करून सांगायचं. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबासहित तीर्थदर्शन किंवा तीर्थक्षेत्राला काहीतरी तुम्ही प्रवास घडेल असं दिसून येत आहे. तो कुटुंबासहित आपल्या वरिष्ठ मंडळीसहित तर तो अवश्य तुम्ही करा. त्यामुळे एक मानसिक समाधान, आनंद आणि एक आत्मीय समाधान, आपण ज्याला म्हणतो आत्मीय समाधान, ते तुम्हाला घडेल असं या ठिकाणी दिसून येते. प्रलंबित असलेल्या काही खरेदी जी आहे तुम्हाला ती खरेदी या महिन्यात होण्याचा योग दिसतोय. कारण काही खरेदी अशी असते की आपल्याला आपण काही ठरवलेलं असतं की या वेळेला खरेदी करूया, तर ती असा जो महिना आहे या महिन्यामध्ये ती खरेदी कुटुंबासाठी तुमची होऊ शकते आणि तुम्ही त्यासाठी अवश्य करा. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले पूर्वी केलेले जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत पूर्वी केलेल्या त्या तुम्हाला आता काही ना काही प्रकारे कामाला येतील. म्हणजे त्यातून रिइन्व्हेस्टमेंट तरी होईल किंवा त्यातल्या काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आपल्या स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वापरता येतील आणि काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पुन्हा वेगळ्या प्रकारे इन्व्हेस्ट करता येतील असं दिसून येत आहे. तर असं एकंदरीत मेष राशींना हा महिना जो आहे जरी 7.5 सुरू असली तरी भिवून जायचं काही कारण नाहीये. पहिल्या पंधरवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या आणि बाकी नंतरचा कालावधी तुम्हाला चांगला आहे. यासाठी जर तुम्हाला यामधून रिलीफ हवा असेल तर नमः शिवाय मंत्राचा रोज सकाळी स्नान झाल्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि याने तुमचे बरेचसे ज्या काही अडथळे आहेत ते दूर होतील असा मला विश्वास आहे. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.